नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पूजेच्या वेळी प्रसादासाठी जे लागतं ते पंचामृत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आपण बघूया. त्यासाठी मी घेतलेलं आहे केळं, त्याचे असे काप करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे तूप, खडीसाखर, तुम्ही साधी बारीक साखरही घेतली तरी चालते, मध, दूध आणि दही आणि तुळशीची पानं. हे इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे. काही ठिकाणी केळं नाही टाकत पंचामृतामध्ये, पण आमच्या इकडे केळ्याशिवाय पंचामृत होतच नाही. पंचामृतामध्ये केळं वापरलं जातं, त्यामुळे मी वापरलेलं आहे. तुम्ही नाही वापरत असाल तर फक्त जे बाकीचं साहित्य आहे ते वापरून सुद्धा तुम्ही पंचामृत बनवू शकता. तर पहिल्यांदा आपण केळं घ्यायचं आहे. ते असं थोडं कुस्करून घ्यायचं आहे, बारीक करून चमच्याने. या पद्धतीनं आता मी हे बारीक करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत दही 5 चमचे. पूजेसाठी पंचामृत बनवताना ते 5 चमचे, 11 चमचे, 16 चमचे असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत, याप्रमाणे टाकलं जातं. पण मी आता घरामध्ये थोडंसंच अगदी बनवणार होते, त्यामुळे मी जेवढं दही घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून मी 5 वेळा टाकलेलं आहे. आता मी यामध्ये टाकते 5 चमचे दूध, यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत मधसुद्धा मी असं थोडा थोडा 5 वेळा घातलेला आहे. जर आपल्याला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर आपण 11 चमचे, 16 चमचे असं आपल्याला चालू शकतं. पण मी थोड्याच प्रमाणात बनवणार होते, त्यामुळे मी जेवढं घेतलेलं आहे ते असं 5-5 वेळा टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तूप. त्यानंतर आपण घालूया याच्यामध्ये खडीसाखर. जर तुम्हाला पटकन तयार करायचं असेल तर तुम्ही ही खडीसाखर बारीक करून घेऊ शकता किंवा साधी साखर ही आपली वापरली तरी चालते. पण मी हे जरा अगोदर बनवून ठेवलेलं होतं, खूप उशीर होता ते खाण्यासाठी, त्यामुळं मी अख्खीच टाकलेली आहे खडीसाखर, म्हणजे ती थोड्या वेळाने विरघळेल त्याच्यामध्ये. आता आपल्याला हे सर्व साहित्य असं एकत्र करून घ्यायचं आहे. छान असं हलवून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे असं छान हलवून. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहेत तुळशीची पानं. हे बघा, आपलं पंचामृत पूजेसाठी लागणारं तयार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा.
पुन्हा एकदा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.